आता जे शिवाजी महाराजांवर हिंस्त्र पद्धतीनं प्रेम करणारे लोक आहेत ते आधी फक्त धारकरी होते, आता वारकरी पण आहेत. म्हणजे त्या विकास लवांडेंनी मध्यंतरी जो मुद्दा मांडला की या वारकरी पंथात घुसखोर झाले, मुळामध्ये त्यांच्या पक्षाला ते कळायला 40 वर्ष उशीर झाला आहे. हे घुसखोर 40 वर्ष आधी आले. हे जे लोक आहेत हे तुम्हाला दिसेल हे फेटल पॅकेज आहे. ते ज्ञानेश्वराबद्दल बोलतात, तुकारामाबद्दल बोलतात, ते वाक्य संपता संपता रामदासाबद्दल बोलतात आणि मग लगेच शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. म्हणजे आणि तुम्ही त्यांचा आवेश बघा. म्हणजे संतांमध्ये तमभावाचा अंत होणं अपेक्षित आहे, यांच्यामध्ये फक्त तमभावच आहे. राजस भावाचा यांच्यामध्ये शून्य अशा प्रकारचा अवशेष तुम्हाला दिसेल. कारण हे हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे भांडखोर लोक आहेत, हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे गुंडच आहेत हे. पण यांच्याबद्दल का बोलता येत नाही? कारण ह्यांनी एक अशा प्रकारच्या इकोसिस्टीमचा ते भाग झालेत जिथं धर्म, आध्यात्मिकता, राजकारण, अर्थकारण आणि गुंडसत्ता यांचा मेळ बसलेला आहे. या मेळामध्ये हेच ते लोक आहेत जे शिवजयंती पण करतात, हेच ते लोक आहेत जे पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेला पण तिथं हजर असतात, हेच ते लोक आहेत जे लोकांच्या एखाद्या ठिकाणी मतदारसंघात 100 लोकांची सामूहिक लग्न पण लावून देतात. अशा प्रकारचं कॉम्पोजिट पॅकेज निर्माण झालं आहे. त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलं आहे. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणारा आहे.